काय गे, कुठं चालली ग? तमाशात नाचायला जायचंय का? एवढी लिपस्टिक, संस्कारी बायका एवढी लिपस्टिक लावत नाहीत. आई बापानं शिकवलं नाही का तुझ्या? का तुम्हाला मी सुंदर दिसलेली आवडत नाही का? सुंदर दिसलेली आवडते, तमासगीर दिसलेली नाही. हे लिपस्टिक, हा केसांचा कोंबडा आणि काय काय पदर सरळ घेता येत नाही तुला का? छाताळ उघडं ठेवून गावात मिरवायचंय? मला बघा, मला बघा. गाववाल्यांसाठी नसते. मला चांगलं दिसायला आणि चांगलं राहायला आवडते, म्हणून मी अशी राहते आणि तुमच्यासाठी नटत असते मी. माझ्यासाठी? माझ्यासाठी का त्या गावातला टेलर रव्यासाठी नटती? अहो, तुमच्या जिभेला काही हाड? काय बोलताय तुम्ही? मी नाही, गावातली लोक बोलतात. योग्याच्या बायकोला रव्या खातो आणि जेव्हा हे ऐकतो ना तेव्हा कुठेतरी जाऊन जीव द्या वाटतो. तुम्ही नका जीव देऊ, मी जीव देते. म्हणजे गावातली लोक तुमची बदनामी नाही करणार. तुला काय करायचंय ना कर, जा पळ. आतापर्यंत खूप टोमणे दिले तुम्ही मला, माझ्या नटण्यावरून अगदी तमासगिरणीपासनं ते बुधवार पेठेतल्या बाईपर्यंत मला बोलला. पण मी माझ्या मनाला काहीच वाटून नाही घेतलं. मला वाटायचं माझा नवरा जरा तापट आहे, रागीट आहे, म्हणून असं बोलत असेल. पण नाही, आज तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाय. मी सहन नाही करून घेणार. हे रडायचं बोंबलायचं नाटक आहे ना, माझ्या पुढे करू नको. निघाली होती ना ब्लाऊज घेऊन त्या गावातल्या रव्याकडं, जा ना, वाट बघत असेल तुझी तो. रवी भाऊजी मला ताई म्हणतात, जरा तरी विचार करून बोला. ताई दादा, सगळे ताई दादाच असतात. आधी ताई दादा आणि मग बेडवर. जायला मला मारते, मला मारते, मला मारते. हरामखोर, जीवच घेतो तुझा. चाल हरामखोर. मार्स, उलट मारते, डांगड्याला मारते खोर. हे योगेश, अरे ये की इकडे. अरे ये. आला झक मारायला बोलावलं रे. काय तू आजकाल गावात दुकानावर येत नाही, भेटत पण नाही. माझी बायको भेटती ना मग बस झालं ना. ताई येतीच, पण तू खूप नशिबवान आहेस. तुला एवढी चांगली बायको भेटली. सगळ्यांना समजून घेते, सगळ्यांना आपलंसं करते. हा ना, तुला पण केलंय ना आपलंस. तुला काय झालंय, एवढा का रागवतोय तू? रव्या, याडा बनून पेडा खायची कामं करू नको. सगळ्या गावाला माहिती आहे माझ्या बायकोचं तुझं चालू आहे ते. काय चालू आहे आमच्यात? तू काय डोक्यावर पाडलाय का? कसा का सकाळी दारू पिऊन आलाय? अरे मी तिला बहीण मानतोय ना, आलाय का? अरे मी विठ्ठलाचा भक्त आहे असं माझ्या मनात येत सुद्धा नाही. तुला जर माझा विश्वास नसेल ना, मी जो धंदा करतो ना त्या धंद्याची आईबापाची शपथ घेऊन सांगतो. फक्त आमच्यात बहीण भावाचं नातं आहे. तिच्याकडून ओवाळणी म्हणून कधी ब्लाऊजचे पैसे सुद्धा घेतले नाही. हा ना, गावातले लोक काय अशीच चर्चा करतात काय? गावाचं कुठं घेऊन बसला रे? आपलं गाव आहे ना 12 बोड्याचं आहे. त्याला जाणतं नेमतं सुद्धा कळत नाही, त्याला नाती गोती सुद्धा कळत नाही. आपल्या गावाला काहीच कामधंदा नाही. त्यांना फक्त दुसऱ्याच्या घरात आहे ना काड्या टाकायची कामं येतात. अरे यार, चुकलं माझं. उगाच तिच्यावर संशय घेतला, तिच्यावर हात उचलला. येडा आहे तू. तुझ्या घरची लक्ष्मी ती. एखाद्याला चांगलं राहावं असं वाटतं, सुंदर दिसावं असं वाटतं. त्यात काय चुकलं सांग ना? माणसाचं मन निर्मळ असायला हवं. ताईचं मन निर्मळ आहे. जाऊन आहे ना तिची माफी माग. स्नेहा, ए येडे, अगं अशी काय झोपली इथं खाली? मला माहिती आहे मग अशी लय मारलं मी तुला, फार गुरा ढोरावानी मारलं. रव्या भेटला होता मला, माझी चूक झाली.
मी तुमच्या भावा बहिणीसारख्या पवित्र नात्यावर संशय घेतला. मी असं नव्हतं करायला पाहिजे ग. ए स्नेहा, अगं उठ, चुकलं माझं. मला स्नेहा, स्नेहा, ए स्नेहा, स्नेहा उठ ना ग. स्नेहा, स्नेहा उठ ना ग. माझं खरंच चुकलं स्नेहा. मी परत कधीच संशय नाही घेणार स्नेहा. मित्रांनो, आपली बायको सुंदर असली म्हणून ती सगळ्यांशी समजुतीने प्रेमाने बोलते, वागते, याचा अर्थ असा होत नाही की ती बाहेर जाऊन लफडी करत असेल. संशय नावाची कीड माणसाचा संसार उद्ध्वस्त करते. राग तासाभरानं शांत होईल, पण एकदा गेलेला माणूस परत कधीच मिळणार नाही. यस यस. अहो काय झालं? अगं आपण T20 वर्ल्ड कप जिंकलोय. काय? ये कुणाला हरवले हो? साऊथ आफ्रिकाला हरवलंय बघ. बाबू ए आपल्याला मुलगा झाला ना, आपण त्याला क्रिकेटरच बनवू. चालतंय. आणि मुलगी झाली तर? नाही ग, मुलगाच होणार आहे. झोप ग. आहे ग. ए ऐकायला येत नाही का? ते कार्ट बॉम्बला ते बघ. थोबाड बंद कर पहिलं. अहो काय बोलताय तुम्ही? ओ ओ चिल्लू नाही. नाही नाही नाही. असं असं मस्त. हे बघ कोण आहे? कोण आहे? कोण आहे बघ? कोण आहे? कोण आहे? पप्पा. तरी बाई तू, तुझं बाळ आहे तसलंच. तुझं? अहो आपलं बाळ आहे ना ते. हे असलं बाळ ज्याला मला घालण्यापेक्षा मी लिका नाही का तू? हा मारून टाकू. अहो मारून टाकू. मुलगा होईल वाटलं होतं मला, पण या असल्या मुलीला जन्म दिला. काय उपयोग या बाळाचा? या असली आवत असं ज्याला मला घातली का? कधी कधी वाटतं ना कचऱ्याच्या डबेत टाकून द्यावा, तर मारून टाकावा. आता देतो देवाच्या नावाने सोडून एखाद्या. अहो काय बोलताय? जरा तरी लाज वाटू द्या. राजबीज निघायचं तुला, सुटायचं. नी कार्टी ना तिला बी घेऊन जायचं सोबत. तसं बी तुझ्या बापाला 3-3 कार्टेच आहेत. सांभाळा म्हणा अजून एक. जा. अगं काय झालं पुरी? अचानक का निघून आली तू? काय कोण काय बोललं का तुला? अहो नाना, त्यांनी माझ्या सकट बाळाला पण घराबाहेर हाकलून दिले. अगं पण नेमकं काय झालं? त्यांना मुलगी नको होती, मुलगाच हवा होता त्यांना. वाटेल ते बोललेत मला, या घरात राहू नको, तू तुझ्या बापाच्या घरी निघून जा असं बोललेत. असं कसं करू शकतात ते? चल बरं तू, मी बोलतो जावई बापूंशी. हाव नको, तुम्हाला पण काय बाई बोलायचे ते मला सहन नाही होणार. चल तू. हाव नाना. हे बघ मी आहे ना, काय काळजी करू नको, तू चल. अरे 2 दिवस मी भावाकडे काय गेले, तू स्नेहाला घरातनं हाकलून दिलं. मुलगा मुलगी एकच असतं. ए आहे, तू 50 बाऱ्या माझा कान खाऊ नको.
तुला सांगितलं नाही एकदा, मला मुलगा पाहिजे होता म्हणजे मुलगाच पाहिजे होता. ही दलिंद्री कशाला आल्या तिकडं? अरे ए, हाकलून दिलं होतं ना तुला काल. कशाला आली थोबाड घेऊन इकडं परत? मी घेऊन आलोय तिला. नकोय मला तुमची मुलगी आणि तिला झालेलं बाळ. घेऊन जा तिला इथून. मुलगा झाला असता ना ठेवून घेतली असती. आणि तसंही बी तुम्हाला 3-3 कार्टे आहेत ना, सांभाळा अजून एक. अहो असं काय बोलताय योगेशराव? एवढं मानापानानं एक बाप आपली पोरगी परक्या घरात देत असतो. काय कमी पडून दिला आम्ही तुम्हाला? मागल तेवढा हुंडा दिलाय, म्हणाल तसा मानपान केलाय. आणि आज ही आमची मुलगी तुम्ही माहेरी पाठवली तर अख्खा गाव नावं ठेवल ना आम्हाला. ए, नाव ठेवू द्या नाही तर अजून काय करू द्या, ते तुमचं तुम्ही बघा. अहो तुम्ही तरी समजून सांगा त्यांना. मान्य आहे तुम्हाला मुलगी नाही, एकुलता एक मुलगा आहे, पण तुम्ही पण एक मुलगीच आहे ना कोणाची तरी. तुमचा नवरा जर तुमच्याशी असं वागला असता, काय वाटलं असतं तुमच्या वडिलांना? अहो मी खूप समजावून सांगितलं त्याला, पण तू माझं ऐकल तर खरं. काय तू ग बस. ओ, तुम्हाला सांगितलं ना घेऊन जा तिला. हे बघा योगेशराव, मी जरा स्पष्टच बोलतो. तुम्ही काही काम धंदा करत नव्हता, कमवते नव्हता, तरी पण फक्त स्नेहाचं तुमच्यावर प्रेम होतं म्हणून तिच्या हट्टापायी मी तुमचं लग्न लावून दिलं. जर तिने लग्न नसतं केलं तर सांगा बरं, कुठल्या मुलीने तुमच्याशी लग्न केलं असतं? ओ, लग्न लावून दिले? उपकार केले का माझ्यावर? हा, उपकार नाही केले. आणि हे लक्षात ठेवा योगेशराव, स्त्री ही जननी आहे, आई आहे, माता आहे, भगिनी आहे. तुमचा जन्म पण एका स्त्रीच्याच पोटी झालाय ना. जर तुमची आई नसती तर तुम्ही या जगात आले असते का? हे बघा योगेशराव, 3 पोरींचा बाप तुमच्या समोर हात जोडतोय. आणि मला एक सांगा, यात या बाळाची काय चूक आहे हो? आज तुम्ही त्याला अनाथ आश्रमात टाकायला निघालात, मारायला निघालात. हे बघा योगेशराव, तुमच्या घरात अवदसा नाही आलेली, हा उलट ह्या मुलीच्या रूपात तुमच्या घरात लक्ष्मी आली. तिला मानानं घरात घ्या. नाही नाही, काय झालं? रडायची नाही हा, रडायची नाही. हा, या. आण तिला इकडे. काय झालं? ना लढायचं नाही हा. पप्पाच्या घरी आली ना. चल मामा, चला चल स्नेहा. ओ ले 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 ले. ओ, हसू येते आता बालाला, हसू येते. रडायला येत होत. गावात जेव्हा येणार पाणी तेव्हाच गावातली बाई होणार शानी. ओ सासूबाई, तुम्ही असं काय बोलताय? अहो आपण शहाणे आहोत म्हणून तर आंदोलन करतोय. काहीतरी यमक जुळलं असं बोला की. अगं ते कमी शिकलेली ना म्हणून होतं असं. तू बोल, मी बोलते बरोबर. हा चला. हा, गावच्या सरपंचानी पाण्याचा प्रश्न सोडावा, नाही तर गावात सोडावा. हा, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, अरे. सरपंच. कशाला ओरडताय? तुम्ही असं ओरडून पाणी येणार आहे का? आणि त्या सरपंचाची कशाला गावात इज्जत घालवता रे? ए भाड्या, तुझ्या घरी आधी पाणी आलंय का बघ, आणि मग ये इथं बॉम्ब लायला. तुम्ही कधी कोणाला बोलून देणार आहे का? दोघी पण जाऊ दे. मी तरी कशाला तुमच्या दोघींच्या नादी लागत बसलोय. जातो मी आपला. जा जा. सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या, सरपंच आम्हाला पाणी द्या. हॅलो. अरे जरा शेतात आलो. तू आंबा उतरवायचा ना. हा, आता पाडी लागलाय. ए बावड्या, हा. अरे थांब. काय रवी? अरे तुझी आई आणि तुझी बायको तर आपला गावातला चौक आहे ना. हा, पाणी द्या, पाणी द्या, हांडी घेऊन ये ना सरपंचाच्या नावाने ओरडत बसल्यात. जरा जाऊन बघ. अयो
आई माझ्या आईनी आणि बायकोनी पारा सळो का पळो करून सोडले मला. घरी जगून द्यायना, गावात बी जगून द्यायना नीट. अरे ते गावकरी काय म्हणतील मला आता सगळी. अरे गावाचं सोड, तुला सरपंच काय म्हणेल ते बघ पहिले. जाते ना चौकातून घरी घेऊन ये जा. हा राव, बरं चल येतो पटकन. जा. मायला जर सरपंचाला जर गावात घेऊन आलो तर तसंच करतो. आईला ते इथं तर कोणच नाही. मागलं आपल्या काय रव्या तर म्हटलं इथंच बसली तुझी आई तुझी बायको बोंबलत. इथं तर कोणच नाही. आईच्या गावात घातला पाहिजे नाही तर. राम राम सरपंच. काय रे तुझी आई आणि बायको कुठे रे? माझ्याच नावाने ओरडत होत्या ना दोन्ही. अहो मला काय माहिती. हराव्या म्हणला तुझी आईन तुझी बायको गावात बोंबलत बसतात म्हणून मी बघायला आलो. इथं तर कोणच नाही. अरे दोघी पण सरपंचाच्या नावाने इथंच बोंबलत बसल्या होत्या. आता मला काय माहित कुठे गेल्यात त्या. हे रव्या, माझ्या आईची बायकोची बदनामी करू नका, कान फाडफुडीन तुझं. ऐ आणि तुम्ही माझी फुकाट बदनामी करू नका बरं का, नाही तर तुझं कान फाडफुडीन मी. सरपंच तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहात. ही भाषा शोभत नाही तुम्हाला. मतदानाच्या टायमिंगला कसे पाय चाटायला आले होते आमचे, आठवत आहे ना? लय नको शेंडा आणू. आधी त्या दोघी कुठे ते शोधा, नाही तर माझं पद घालवते ते. चला दोघींना शोधू. ऐ तू पण चला आमच्या बरोबर. हा येतो चला. चला. सरपंच अहो पाय दुखायला लागले. हा सरपंच अहो सरपंच पार चालून चालून तांगड्या दुखायला लागल्या, घशाला कोरड पडली. अहो जेव नुसती थर 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 करते हो. 2 घोट पाणी तरी पाजाराव. अच्छा गाव बरं शोधलं हे भेटल्या का? हे वेक माग खोटं बोलत असणार आहे काहीतरी मला तरी वाटते. आधी त्या दोघी भेटू दे मग कळण काय खरं काय खोटं. सरपंच अख्खं गाव शोधलं राव आपण, पण त्या दोघी कुठं आपल्याला भेटल्याच नाही. ते जाऊ द्या. आता तुमचं घर जवळ आले ना, थोडं थोडं पाणी पिऊ ना. मग वाटल्यास आपण याच्या घरी जाऊन ना बघू त्या दोघींना. नाही 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 नाही, ह्यो विषय जोपर्यंत मिटत नाही ना तोपर्यंत पाणी नाही काहीच नाही. चला शोधा त्यांना. चला. पाणी का नाही हा ना. चला. सरपंच अहो या दोघी तुमच्या डायरेक्ट घरी आल्या. काय रे तुम्ही दोघं इथं काय करताय? आणि ते हंड माझ्या घरातनं भरून चालवले काय? ठेवा इथं खाली आणि निघा घरी. निघा घरी म्हणजे? ओ सरपंच, तुम्ही गावातल्या लोकांचे ना सेवक आहे. उगाच मालिक बनण्याचा प्रयत्न करू नका. गावामध्ये पाणी नाही, काय करायचं आम्ही? हा, गावामध्ये आम्ही आवाज उठवला तर त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून आता आम्ही गावातल्या सगळ्या बायका तुमच्या घरी येऊन पाणी भरून नेणार. आणि निवडणूक झाल्या तरी आपल्या नेत्याच्या माग माग इथं गावात काय चाललंय त्याची तुम्हाला काही फिकीर आहे का नाही? हे बघा, जोपर्यंत गावातल्या नळाला पाणी येत नाही आणि जोपर्यंत गावातल्या प्रत्येक वस्तीवर लाईट जात नाही ना, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. कसं आहे सरपंच, तुम्ही जर आम्हाला अंधारात ठेवलं ना, आम्ही जनता सुद्धा तुम्हाला अंधारातच ठेवू. नाही, तुम्हाला आमच्या प्रश्नांची काही जाणीवच होणार नाही ना तोपर्यंत. म्हणून चला आई. सरपंच ती कानाखाली माझ्यासाठी नव्हतीच. बरा काय होणार ना? अरे जेवायला आण रे थोडं. सकाळपासून भूक लागली पण तुझ्या बायकोनी काही जेवाय नाही दिलं. स्नेहा स्नेहा काय? बाहेर आहे बरं. काय हो, काय झालं? हा, नानांना जेवायला का नाही दिलं? सकाळपासून उपाशी येते. तुमच्या बापाचा ना मला पार कंटाळा आलाय. अहो सकाळपासून नुसती त्यांचीच कामं करायची. उठले की त्यांना तोंड धुवायला पाणी द्या, मग त्यांना चहा द्या, मग हे द्या ते द्या. अहो काय काय करू मी? आणि तो माणूस झोपून आहे तेव्हापासून ना त्याची घाण सुद्धा मला साफ करावी लागते. मी नाही करणार आजपासून त्यांची कामं. अरे कंटाळ तर मला पण आलाय त्यांचा, पण बापाला मर तरी कसं म्हणा? लोक काय म्हणतील? पोरानं बापाला सांभाळलं नाही. ते जाऊ द्या,
मला काय माहित नाही. मी आजपासून तुमच्या बापाची एक सुद्धा कामं करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा आणि तुम्ही त्याला जेव घाला. बरं आणतात, देतो मी जेवायला. आणते. देते रात्रीच मरू दे. हे घ्या. ना घ्या, जेवा. तुझी आई असते ना पोरा, तर आधी मला जीव घातला असते आणि मग स्वतः जीवली असती. पण आता बिछाण्यावर पडून ये सुनबाई दिवसभर जेवाय देत नाही. तसं नाही ना, स्वयंपाक करायला होतो का का उशीर, म्हणून तसं होत असेल. नाहीतरी तीच करते ना तुमचं सगळं. तो बापाचा कमी आणि बायकोचा जास्त झालाय. तसं काय नाही ना, घ्या जेवून गपचूप. येतो गावात जाऊ. अरे मला उठव तरी. सुनबाई पाणी आण. हे म्हातारा ना कधी सुखान जगू नाही देणार. पाणी आण. धरा पाणी आणि डोसा आणि जेवण तर तसंच ठेवलंय अजून. खाऊन घ्यायचं ना पटकन. ओ नाना, ओ नाना, 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 नाना गेले की. हॅलो, आव ऐका ना, नाना गेलेत आपले. हा या. चल बाजार घेऊन येऊ पटकन. काय पियाला बिल. ए पोरा हो, इकडे या. आव नको, आम्हाला लय अर्जंट काम आहे, जातो आम्ही. या तर. चल, एवढं बोलावते तर काय म्हणतात काय काय. रामू जाऊन 8 दिवस बी नाही झाले, तुमच्या घरी चोरी झाली ना रे. लय वाईट झालं बघ. जाऊ दे, काय काळजी करू नका. काय लागलं तर सांगा. हा, काय मदत लागली तर सांगतो तुम्हाला. रामूचे लय हाल झाले बघ. बरं झालं बघ देवा घरी गेला. इथं बी झोपूनच होता. अहो खरंच बरं झालं. लईच हाल व्हायचे त्यांचे. आमच्या काळातला लय नादर माणूस होता बघ तो गेल्याचं लय दुःख आहे. पण काळजी करू नका, काही लागलं तर सांग जा. चालेल, सांगतो काय लागलं तर. येतो. बया, बाप मिळाला याच्या थोबाडावर काही दुःख तरी आहे का. निघाले फिराय. कशी बोलत होती हो ती म्हातारी. बघ ना, नाना गेल्याचं दुःख आपल्याला कमी, गाव काय जास्त झालंय. काय रे, काय असतंय. अहो भाऊजी काही नाही, आमचे नाना वारले ना त्याचं दुःख आम्हाला कमी आणि गावाला जास्त झाले. आम्ही तर बाबा नाना जायचीच वाट बघत होतो. काय रे सुहास तुझी बायको. अरे तुझ्या समोर तुझा बाप जाण्याची वाट बघत होती असं बोलती ती. तुला काहीच वाटत नाही का रे याचं. अरे त्याच्यात काय वाटायचंय, नाना आजारीच होते आणि अंथरुणाला खिळून होते. त्यांचं सगळं हागणं मुतणं आम्हाला करायला लागायचं. अशा माणसाची जायची वाट नाही बघायची तर काय करायचं मग. तुमच्या दोघांना ना लाजा वाटल्या पाहिजे. अरे बापाचा किती मोठा आदर असतो ना, तुला नाही कळणार. अरे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ना, त्यांची वाईट वेळ आली म्हणून त्यांची जाण्याची वाट बघता का रे. मग त्यात काय झालं भाऊजी. वहिनी तुम्ही तर आहे ना बोलूच नका. तुम्हाला बोलण्यात आहे ना काहीच अर्थ नाहीये. अरे तुमचा बाप झोपून होता. जेव्हा जेव्हा तुम्ही दोघं बाहेर जात होता ना, तेव्हा घराकडे लक्ष देऊन कोण असायचा. तुझा बापच ना. हा, अरे तुझा बाप जिवंत होता ना, तेव्हा दिवसा काय रातची सुद्धा तुमच्या घरी चोरी झाली नाही. आणि तुझा बाप जाऊन 8 दिवस नाही झाले, दिवसा तुमचं घर चोरट्यांनी फोडलं. अरे तुझा बाप झोपून होता, पण वॉचमन सारखा आहे ना घराकडे लक्ष देऊन होता. जाऊ द्या, तुम्हालाच बाप गेल्याचं दुःख नाहीये तर गावांतरी सुतक धरून काही उपयोग आहे. तुला आहे ना मित्रा, तुझ्या बापाची किंमत नाही कळली रे. तुम्हाला बोलून आहे ना काहीच अर्थ नाहीये.
रोजचं झाले. स्नेहा डबा आण बरं पटकन. 2 भाकरी थापायला एवढा वेळ लागतो का? कामावर जायला उशीर झाला एकतर. अहो धरा. वहिनी तुला साडीला पिको फॉल करायचा होता ना, चल जाता जाता सोडतो मी तुला. घे वहिनीची घे अजून काळजी. तिला आहे का तुझी काळजी? 2 वर्ष झाले तसं म्हणतोय. तुझ्या बारक्या बहिणीचं लग्न रवी सोबत लावून देऊ. बापाला विचार म्हटलं तर तशीच घुम्यासारखी गप बसती. माझ्या बहिणीचं काय करायचंय ना ते माझ्या हातात नाहीये. माझा बाप करेल काय करायचं ते. तुम्ही या विषयावर परत मला विचारायचं नाही. जास्त शहाणपणा करू नको. का तुझ्या बहिणीला सोनं लागलंय का? नाही लागलंय ना सोनं, मग कशाला लागलंय तिच्या मागे? तुमच्या भावासाठी दुसरी मुलगी बघा की. बघतो ज्या आईला डोकं खराब नको करू, नाही कान फाडीत. वहिनी चल मी सोडतो तुला दुकानात. हां आलीच. भाऊजी अहो काय झालं? गाडी अशी अचानक का थांबवली? तुम्ही उतरा बरं. अहो पण झालंय काय? वहिनी मला तुम्हाला एक खूप दिवसापासून विचारायचं होतं. अहो मी एवढं चांगलं शिकलो आहे. आज ना उद्या मला नोकरी लागल. आपली एवढी चांगली शेती आहे. नोकरी लागस तोपर्यंत मी शेती करीन ना. आणि दादा खूप दिवस झाले तुमच्या मागं लागला आहे. काय अडचण असेल तर ते सांगा ना. तर तुम्हाला आमच्या घरात काय जाच होतोय? जाच नाही हो, पण नुसती माणसं चांगली असून काही उपयोग आहे? हां इथे घरातल्या सोनेचा कधीच विचार केला जात नाही. सारखं काम काम काम. स्वयंपाकाचं बघायचं, मग जनावरांचं बघायचं, आणि ते झालं की शेतीची कामं करायची. भाऊजी या घरात ना सगळी जुन्या विचारांची माणसं आहेत. पण आम्ही थोडं शिकलो आहे. आम्हाला वाटतं कधीतरी की नवऱ्यासोबत 4 गोष्टी प्रेमाच्या व्हाव्यात. त्याच्यासोबत कुठेतरी बाहेर फिरून यावं, त्याच्यासोबत शहरात जाऊन यावं, एखादी साडी घेऊन यावी, सोबत वेळ घालवावा. पण तसं नाही. इथं नुसतं जनावरांसारखं राबराब राबायचं. सोनेच्या मनाला काय वाटतं, तिला काय हवंय याचा कोणी विचारच करत नाही. नाही, हे सगळं मी माझ्या बहिणीच्या नशिबात नाही येऊ देणार. तिच्यासाठी एखादी चांगलं स्थळ बघेल, जिथे सुनांचा बायकांचा विचार केला जातो ना, अशा ठिकाणी देणार. भाऊजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझा राग नाही हो कुणावर, पण बायकांना काय हवं असतं हे मी तुम्हाला बोलून दाखवलं. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत आपल्या घरातल्यांची मानसिकता बदलत नाही ना तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. घरातल्या सुनेंचा विचार आहे ना आपल्या घरात झालाच पाहिजे. भाऊजी जर खरंच असं होत असेल ना तर मी स्वतःहून माझ्या बहिणीचा हात तुमच्या हातात देईन. काळजी करू नका. चला आता. हां दादा मी सकाळी जाताना वहिनी संगती बोललो. वहिनी म्हणते का तुझ्या दादाचा स्वभाव रागीट आहे, सारखं घालून पाडून बोलतात. तू पण थोडं वहिनीला समजून घे ना. तिच्यासोबत चांगलं बोलत जा. तुझा स्वभाव थोडा बदल दादा. तू म्हणतोय ते पटते रवी मला. माझा स्वभावच तसा आहे. आणि म्हणतात ना स्वभावाला औषध नाही. तर मी स्वतःला बदलायचा प्रयत्न करेल. माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी आणि तुझ्यासाठी. बोलतो मी तिच्याशी. हां स्नेहा मला तुझ्यासोबत बोलायचं होतं. काय हो? माझं चुकलं. मला रवी बोलला, पण एक सांगू, माझा स्वभावच तसा आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचं, भांडायचं, रागवायचं. पण अशी चिडणारी माणसं ना मनातून खरंच प्रेमाळ असतात.
मी जेवढा तुझ्यावर चिडतो ना तेवढंच माझं तुझ्यावर प्रेम पण आहे. आणि जर तू माझ्या स्वभावावरून असं विचार करत असशील की तुला जसा त्रास होतोय तसाच तुझ्या बहिणीला पण इथं घरात येऊन त्रास होईल, तर हे तुझं मत चुकीचं आहे. तू पण रवीला चांगली ओळखते. आपला रवी गरीब आहे, साधा आहे, आणि तुझी बहीण कशी आहे तिला पण मी ओळखतो. म्हणून मला वाटत होतं की तुझ्या बहिणीचं लग्न रवीसोबत व्हावं. आणि यापुढं आता मी तुला कधी त्रास देणार नाही. मला माफ कर. आओ, तुम्हाला तुमचं समजलं ना, एवढंच खूप. जर तुम्ही एवढं बोलताय ना, मी नक्कीच बाबांशी बोले. काय? हो. थँक्यू. चला. घ्या. किती गोड केलाय चहा. साखर का तुझ्या बापाच्या घरने येते का? मग दुसरा बनवून आणू का? हॉटेल आहे का 2-2 टायमाला चहा करायला? अगं आई, कशाला चिडचिड करतीस? इतका कुठं गोड झालायच्या? हे बघ, तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन बोलू नकोस. हिला एक काम धड येत नाही. शिकलीये म्हणे, शिकलीये तर नोकरी करायची, तीही जमत नाही. तू जातो कामाला निघून, तुला काय माहित असतं? कधी आमटीत तेल जास्त, कधी चहात साखर जास्त, कधी दूध उतू घालवते. तुम्ही त्यावर तो चहा इकडे. मी बनवलेला चहा आजपासून अजिबात प्यायचं नाही तुम्ही. मी मूर्ख आहे ना, मूर्ख आहे. मला नाही जमत काही. मला चहा बनवायला नाही जमत, स्वयंपाक करायला नाही जमत, भांडी घासायला नाही जमत, काहीच नाही जमत मला. या घरात आल्यापासून ना सतत हेच टोमणे ऐकते मी. मला राहायचंच नाही या घरात. तुम्ही ना तुमच्यासाठी दुसरी सून आणा. मी स्वतःला मारून घेते, झोडून घेते. काय करतेय तू? पाहिलंस तुझ्या डोळ्यांनी कशी वागते तिथे? तू शांत बस. स्नेहा, तुझा तू जातो कामाला निघून, इथं माझी काय अवस्था होत असेल मलाच माहिती. तुझ्या बायकोला ना वेड लागले. मी बोलतो तिच्यासोबत. स्नेहा, अहो, मी मुद्दाम नाही करत आहे. मला असं सारखं कोणी हिणवलं ना, मला राग नाही कंट्रोल होत. मी खूप कंट्रोल करते, पण इथे आल्यापासून आई मला सारख्या हिणवत असतात. कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून टोमणे मारत असतात. मला ना आता असं वाटायला लागले मला काहीच जमत नाही. सारखं चुकवतात माझ्याकडनं. मी चुकतेच आहे. नाही स्नेहा. अहो, घरी मी काही कामं केले नाहीत आणि आईने मला कधी करू दिले नाहीत. तुम्ही ऐका ना, मला घरी सोडा ना. मला आईबाबांजवळ जायचंय. मी या घराच्या लायकीची नाही आहे. हो, सोडा ना. अगं स्नेहा, असं काय बोलतीये तू? अगं तुझी चूक नाही, यात आमची चूक आहे. तू तुझं घर सोडून इथं आलीस. इथं सगळी नवीन माणसं, नवीन घर. आम्हीच तुला समजून घ्यायला पाहिजे होतं. आमचं चुकलं, सॉरी. तुम्ही खरं बोलताय? माझं नाही ना चुकत? नाही ग, सगळं आमचंच चुकलं. पण तू आता शांत बस आणि आपण रात्री बाहेर जेवायला जाऊ. मी आलोच. आई, तू आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं, पण आता फक्त एकच कर. माझी एक विनंती आहे, स्नेहाला सतत टोमणे मारू नको.
ती मुद्दाम करत नाही का? हा, तिला काही गोष्टी नाही जमत, पण तू तिला शिकव, ती शिकेल हळूहळू. तुझ्या सततच्या टोमण्याने आणि घालून पाडून बोलण्यामुळं ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि यात जर तिने काही टोकाचं पाऊल उचललं तर आई, साखर संपली तर परत आणता येईल, भाजी खराब झाली तर परत बनवता येईल, पण माणूस गेला तर तो परत येणार नाही. माझी तुला विनंती आहे, स्नेहाला तुझ्या लेकीप्रमाणे जीव लाव. तिला काही जमत नसेल तर शिकव, ती सुद्धा शिकेल आणि ती सुद्धा तुला जीव लावेल आई. हो रे, सासू पण मिरवता मिरवता आई पण विसरले होते मी. पुन्हा अशी चूक नाही करणार मी. थँक्स आई. तिला समजून घेण्याचीच गरज आहे. येतो मी तिच्याकडे जाऊन. मामा, तुम्ही कधी आले? जावई बापू कसं आहे, बरे आहे का? अहो, मी बरा आहे, पण तुम्ही कधी आले? आलो होतो पोरीची गाडी यायला. झाली ना भेट? हा, पोरीची भेट झाली आणि तुम्ही इथं भेटला. आता मी जायला मोकळा. जायला मोकळा म्हणजे? अहो, आत्ताच आले तुम्ही आणि लगेच निघाले. रातच्या रात्र जेवण करून जा. नाही जावई बापू, अहो शेतातले कामं पडलेली आहेत. पोरीची गाडी भेट झाली, पोरगी खुश आहे हे बघून बरं वाटलं. आता मी जातो. अहो मामा, कामं होत राहतील, तिच्यासोबत जरा गप्पा मारा, बोला. चला बरं घरी तुम्ही, चला. नाही नको जावई बापू, आता परत माघारी नका नेऊ मला. पोरगी सुखात आहे हे बघून मला बरं वाटले. मामा, स्नेहा खुश नाही वाटली का? का माझं काही चुकलं? आणि चेहरा का पडलाय तुमचा एवढा? नाही तसं काय बी झालं नाही बघा. मामा, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. कुणी काय बोललं का तुम्हाला? मला कळलं पाहिजे मामा. मामा मामा, काय झालं मला कळलंच पाहिजे, बोला. जावई बापू. बबडे, बबडे हो. नाना, अहो एवढं अचानक? चला या, द्या इकडे. आलं म्हातारं, आता ऐकत बसायची किटकिट. नेमकं जेवायच्याच वेळेला आलो. या अगं, पाणी आण त्यांना. हो, आणते. काय मग, सगळं बरं आहे ना? जावयाला गाडीसाठी पैसे द्यायला आले वाटतं. अहो तसं काय नाही, पोरीची गाडी यायला आलो होतो. का? आम्ही तिला काही सुखात ठेवत नाही की तिला जेवायला देत नाही? अहो, पोटभर जेवायला देतो आम्ही तिला. अहो नाही, तसं काय नाही. म्हणजे तुम्ही काय आता आमच्या पुरीला उपाशी ठेवणार आहे होय? आपलं आलो होतं सहज गाडी घ्यायला पोरीची. तुम्ही बऱ्याच गोष्टी सहजच बोलता आणि लग्नाच्या वेळेस पण तुम्ही बऱ्याच गोष्टी सहज बोलून गेले, पण ते काय आता खरं होताना दिसत नाहीये. नाहीतर काय, लग्नात बोलले होते एवढं भांड देऊ तेवढं भांडे देऊ, जावयासाठी हे करू ते करू, पण काहीच केलं नाही. जाऊ दे, माझ्या पोराचं नशीबच फुटके बाई. अहो असं काय बोलताय तुम्ही? नाना, घ्या पाणी. बरं आहे ना तुम्ही? हा. आणि आई बरी आहे का? तू नको आईची काळजी कर, तुझ्यासाठी मीच आईसारखी आहे. अहो आई, तुमची काळजी मी रोज घेतेच की. आज नाना आलेत ना म्हणून विचारलं, आई कशी येते? आई एकदम मजेत आहे बघ तुझी, आणि सारखी तुझी आठवण काढत असती. वहिनी, मी काय म्हणतो, दादाला रोज दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन जावं लागतंय, तेवढं मोटरसायकलचं विचारून बघा ना. अहो, तुम्हाला काहीच वाटत नाही का?
लग्नामध्ये एवढं दिले त्यांनी, तरी तुमच्या मनात आहेच का अजून? आता ते आल्यात म्हणून म्हटलं विचारून बघा, त्यात काय एवढं. आणि काय चुकीचं बोलला तो? हा, खरं तेच बोलते तो. अहो पण माणूस एवढं लांबून आलंय, त्याला खायचं प्यायचं विचारा ना. हे असलं विचारत बसताय का? आणि त्यांना बाईक हवी असेल तर ते बोलतील ना, तुम्ही कशाला बोलताय? अगं जाऊ दे पोरी, सहज बोलले असते ना आपलं ते. बरं बाकी तुझं काय, बरं चाललंय ना? मी बरी आहे नाना. आणि हे गावात गेलेत, येतीलच एवढ्यात. नाही नाही, योगेशला यायला खूप उशीर होणार आहे. तुम्हाला जायचं असेल ना? आत्या जरा गप्प बसा की. हो हो, मला जायचंय. नाना असं कसं जायचंय? हे बघा, तुम्ही जेवायचं आणि मगच जायचं, असं मी जाऊ देणार नाही बरं का. नाही पुरी, अगं शेतातले कामं पडली आहेत, मला जावं लागत. हो हो, या हा आता. आणि जरा जपून जा हा. आणि तेवढं गाडीच पण पहा. नाना अहो थांबले असते ना, थोडे जेवून गेले असते. हे येतीलच एवढ्यात, त्यांची पण भेट झाली असती. थांबा ना. नको पुरी, तुला पाहिलं आणि माझं पोट भरलं. काळजी घेतो आता स्वतःची, आणि काही अडचण आली तर मला फोन करीत जा. येतो मी. नीट जा. असं झालंय सगळं. चला चला माझ्या बरोबर तुम्ही आत्ताच्या आत्ता. नाना या. आई काय झालं? कोण काय बोललं मग आम्हाला? मी कुठं काय बोलले? मी तर उलट जेवून जा बोलले, तर हेच सरळ निघून गेले. मी परत विचारतोय, खरं खरं बोलायचं. कोण काय बोललं? अहो काहीच नाही झालं, तुम्ही घरात तरी चला. स्नेहा तू थांब. गाडी कोणाला पाहिजे? गाडी? अरे दादा, तू दुसऱ्याची गाडी नेतो. भाड्या, लाज नाही वाटत तुला? अरे त्यांनी एवढं लग्न लावून दिलं, एवढा मोठा खर्च केला, तरी तुमच्या अपेक्षा आहेतच का अजून? हा, जाऊ द्या जावई बापू. मामा तुम्ही थांबा. काय आई, लग्नात काही कमी पडलं का? अहो जाऊ द्या ना. स्नेहा, अगं मामा रस्त्यानं रडत चालले होते, बोलायला काही तयार नव्हते. मी हट्ट केला तेव्हा बोलले. आई, एक बाप आपल्या काळजाचा तुकडा आपल्याला देतो, त्याची ऐपत नसताना आपल्या इच्छा पूर्ण करतो, मानपान पुरवतो, आणि तरी सुद्धा लेकीच्या दारात त्याला टोमणे ऐकावे लागतात. तुझ्या लेकींबद्दल तुला कोणी टोमणे मारले तर चालणार आहे का? प्रत्येक मुलीच्या सासरी तिच्या वडिलांचा मान ठेवलाच गेला पाहिजे. अहो तुम्ही शांत व्हा. स्नेहा, मला बाप नाही का, आणि तुझ्या वडिलांना मी बापा समान मानतो. आणि बापाच्या डोळ्यात अश्रू आल्यावर मुलाला पाहवणार आहेत का? पोरी, अजून काय पाहिजे एका बापाला? अगं तुला आयुष्यभर भक्कम साथ देणारा जोडीदार भेटला. पांडुरंगाचं लय उपकार झालं बघ माझ्यावर. आज मी निवांत झालो बघ. मामा असं काय नाही, स्नेहाला माझ्या घरात कधीच त्रास होणार नाही. बरं चला. अगं बापाला उपाशी पोटी पाठवती. चल बरं जेवून घेऊ. चला स्वयंपाक कर मस्त गरम गरम. आयला योग्य, मला नाही वाटत आपलं लग्न होईल म्हणून. उगाच आहे ना आपल्या जन्माचा हेलपाटा झाला. आईला कधी कधी जीव द्यावा वाटतो. ह्या पाहुण्या रावळ्यात ना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही. सगळ्यात नीच जात म्हणजे ना ती मामाची. अरे त्याच्या घरी गेलं ना, साधी ओळख पण देत नाही रे. त्याला वाटतं त्याची मुलगीच न्यायला आलो. कुत्र्याच्या वर अवस्था झाली बघ आपली. आईला
ती स्नेहा जाधव का रे? मागच्या आठवड्यात ती तहसीलदार झाली म्हणून तिची बातमी वाचली होती, पण ती इकडं कसं काय आली? तिचं गाव तिथं बरंच लांब आहे. तुझ्याकडं तर नाही ना आली ना? नाही, कॉलेजला असताना तुझ्या माग फिरायची ना. माझ्याकडे कशाला येईल? तिचा अपमान केला होता मी एकदा. नमस्कार तहसीलदार मॅडम. नमस्कार. तुम्ही इकडं कसं काय आमच्या गावात? आली होती जुन्या लोकांना भेटायला. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही आलायच आमच्या गावात तर तुमचा सत्कार व्हायलाच पाहिजे ना. मी आत्ताच सरपंचांकडे जातो आणि त्यांना सांगतो, सगळ्यांना घेऊन येतो, तुमचा सत्कार करूनच टाकू आमच्या गावात. चालतंय. आलो मी. हा. काय मग योगीराज माने, लग्न झालं का तुमचं? काय गरिबाची थट्टा करताय मॅडम? 4 वर्षापूर्वी अशीच थट्टा तुम्ही एका गावंढळ मुलीची केली होती, आठवतंय ना? हो, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि त्यावेळी मी तुम्हाला भाषेवरून अपमानित करायला नव्हतं पाहिजे. मला माफ करा. किती सहजपणे माफी मागून मोकळा झालास ना योगी. पण त्यावेळी माझी काय अवस्था झाली ते नसेल माहिती तुला. मनापासून प्रेम करत होती तुझ्यावर आणि तेच प्रेम व्यक्त करायला आली होती तुझ्याजवळ. पण त्यावेळी गावंढळ म्हणून हिणवलंच तू मला. किती सोपं असतं ना एखाद्याला त्याच्या भाषेवरून, त्याच्या राहणीमानावरून हिणवणं. फक्त एकदा त्या व्यक्तीच्या जागी उभा राहून बघ, मग तुला कळेल माणूस आतून किती खचून जातो. जगणं नकोसं होतं, असं वाटतं जन्मच का झालाय आपला इथे. आणि हा अपमान आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यांनी जर केला असेल तर कॉलेज संपल्यानंतर मी हे गाव सोडलं आणि पुणे गाठलं. स्टडी करायला सुरुवात केली. स्वतःचं मन अभ्यासात रमवलं. तुला विसरण्याचा प्रयत्न करत होती, पण नाही जमलं. खूप त्रास व्हायचा आणि जेवढा त्रास व्हायचा ना तेवढाच मी अभ्यास जास्त करायची. इतका अभ्यास केला, पोस्ट मिळतपर्यंत अभ्यास केला. योगी, आता मला गावंढळ म्हणून कोणी नाही हिणवत रे. म्हणजे माझी अवकात दाखवून द्यायला आली होतीस तर? नाही, जाणीव करून द्यायला आले होते. माझ्या भाषेपेक्षा माझं मन एकदा तरी बघायला हवं होतं. त्याची जाणीव मला झालीच नाही आणि म्हणूनच देवानं मला शिक्षा दिली आहे. असा आयुष्यभर बोडका ठेवलाय. मग आता तरी चालेल का गावंढळ मुलगी? योगी, लग्न करशील माझ्यासोबत? आय एम सॉरी स्नेहा, आय एम सॉरी. लव्ह यू सो मच. ए रवी, काय या पावसाने लावलंय राव बुरबुर बुरबुर. एकदाच पडायचं रापा रापात. कुठं चालला? अरे काय नाही, गावात चाललो होतो. अरे त्या पांडवानं जमीनचा व्यवहार केला. कशी गेली रे? अरे त्या व्यवहाराबद्दल मला काहीच माहिती नाही. माझ्या परस्पर अण्णांनी व्यवहार केला. असं? पण तू का विचारतोय? काय नाही, माझी बी होती 2 एकर. लई कर्ज झालं होतं रे तेव्हा, पैशाची नड होती जरा. अरे त्या पांड्या त्याची जमीन पडीक होती. नांगरून चांगली केली असती तर पीक चांगलं आलं असतं. आणि तुझी जी जमीन आहे ती चांगली बागायती ना. बागायती आहे पण आता. अरे पण नाही, काय नाही, बी चांगलं फेकलं तर सोन्यासारखं पीक येते. पीक पिकावता येते रे, पण ते विकता बी आलं पाहिजे ना.
देणदारी वाढत चालली. लोक बारगाड्यात आणून उंबऱ्यात उभं राहतात. कोणाला तोंड द्यायचं मी तरी. तुला जर नड असेल ना, जमीन कशाला विकतोय ना, गहाण ठेव. सोनं गहाण ठेवलं होतं तेच सोडावता आलं नाही. आता जमीन गहाण ठेवली म्हणजे नाही सोडावता आली तर लोक जीव गहाण ठेवून घेणार आहेत का? अरे शेतीच्या खेळात नशीब कधी पण पलटत. तू 1-2 डाव खेळून बघ ना. दाण्याचा डाव खेळलो होतो, घरच्यांना न विचारताच फेकला होता. घास तोंडाशी आला पण पिकअपवाल्यानं झक मारली. तुझी पिकअप नदीत पडली, त्यात तुझा धाना वाहून गेला. हे बघ, जिथं पेरल तिथंच उगवल. वैतकाच्या भरात जमीन नको विकू. अरे पैशाची जरा नड होती तीच सोडवायची, बाकी काय. तुझी जी जमीन आहे ना ती काळी बोर आहे, त्यात पीक पण चांगले येते. 2 दिवस कळ सोस, मग बघू व्यवहाराचं. बरं चल येऊ. हां. अगं बाई, किती चक्र मारायला लावणार आहेस ग? कुठे आहे तुझा नवरा? अहो तुमच्यात पैशाची सोय करायला गेलेत, आले ना की पाठवून देते. त्याला नको पाठवू, माझे पैसे पाठवून दे. इथं बिना अन्न पाणी खातं तुमच्या इथं काम केलंय. एक तर मला कार्यक्रमला जायचं, पैसे हातात नाही माझ्या. अहो येतीलच ना. देतो ना 2 दिवसात. काय पळून चाललोय काय कुठं? आठवडं झालं हेच ऐकते. अरे घरात बसून राहिल्यावर कसं तुझे पैसे येतील रे? ऐका, उद्याच्याला देते पाठवून पैसे. उगा दारासमोर ना तमाशा नका करू आमची. मी तमाशा करते का? तुम्ही माझा तमाशा लावलाय. उद्या जर पैसे नाही दिले ना तर सगळं गाव बोलून आणून तुमच्या दरवाज्यात. अहो देतो आम्ही, जावा. लयच वाखी बाई आहे काही. पहिलं माहीत असतं ना हिला कामालाच नसतं बोलावलं. आता 2 दिवसात कुठून देणार हिला पैसे? हो, दिवाळी आणि दसरा सोबतच आलं म्हणायचं. म्हणजे आपली कोथिंबिरीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. त्या दिवशी जो भाव होता ना त्याच भावात. 30 रुपयांनी? हां, नाना तिकडेच गेलेत ग्रामपंचायतीत. कोणीतरी साहेब आलाय म्हणे त्यालाच भेटायला. म्हणलं होतं ना शेतीचा डावा असाच नाही जायचा. आता पैसे आले की पहिले या बायकांची रोजी देऊन टाकायची. रोजंदारी बरी पेटली. पहिलं तुझं दागिनं सोडू. अहो दागिन्याचं काय पडलंय? त्या बायका अशा दारात येतात आणि तुम्हाला काही बाई बोलतात. मला नाही आवडत ते. लोक बोललेली दिसतात तुला, माझं मन मला किती खातंय ते नाही दिसत. यापुढं सोनं गहाण नाही ठेवायचं, शेती गहाण नाही ठेवायची. जेवढं झेपल ना तेवढंच करू. तुम्हाला म्हटलं होतं की जेवढं पोटाला लागतंय तेवढंच वाढून घ्या म्हणून. हां, अरे या कर्जापायी मला नीट गिळता सुद्धा येत नव्हतं. चल बरं, आज सुखाने 2 घास खातो. अहो तेल संपलं होतं, कालवण टाकायचं राहिलंय तेवढं. बरं आण प्याला. वहिनीकून आणतो 1 प्याला अजून, म्हणजे 10 पेलं पूर्ण होतील. देऊन टाकू आपण लवकर. देते पहिला. बरं ऐक ना, त्यांच्याच पेल्यात आणतो. जावा जावा. आई घे चहा. स्नेहा, पाहुणं कुठं दिसे ना ग? सकाळ सकाळ कुठं गेलं? आहेत की घरातच, मोरीत आंघोळ करतात. त्यांना म्हणावं तेवढं दूध तरी टाकून या डेअरीवर. हा ग आई, अण्णांनी त्यांना दातोड घेऊन वावर वळायला सांगितले, मका टाकून यायला सांगितलंय तेवढा. अगं तुझा बाप पण नाही इथं, तो सागरा बी गेला गाव फिरायला. आता ते दूध ह्या किटलीतच नासू द्यायचं वय. अगं सागरे आला की पडदिशी टाकून ये. तो काय याचा जातोय, पाहुण्यालाच पाठव की टिकीव टिकीव. अगं आई, दुपारचं ऊन झालं की मग कामं नाही होत, माहितीये की तुला. आता न व्हायला काय झालं हा? आता घर जावई म्हणून राहायचं म्हटल्यावर घरातली कामं नको वे बघायला तुझ्या नवऱ्यानं. आंघोळ करतात ते, चहा दिला की मग विचारून बघते. विचारून बघू नको, जाऊन दूध टाकूनच या म्हणावं. बघायचं तेव्हा तुझ्या बापानं बघितलं नाही, आता झाल्या कवल्याला पत्राचा बोजा. आओ उरकलं असेल तर या ना इकडे. काय ग? एवढी किटली घेऊन डेअरीला जाता का दूध टाकायला? अगं किटली घेऊन जायला काय नाही, पण गाडी कुठे? आणि पायी पायी गेलो तर अख्खा दिवस डोक्यावर येईल ना. परत मका टाकायची राहील,
सागरे आल्यावर जाईन ना गाडी घेऊन पटकन. सागऱ्याने कामं केले असते तर अन्नाची हाडं कशाला झिजली असती हो. तो तिकडनं आल्यावर लगेच कॉलेजलाच जाईल. बरं एक काम करतो, मी वावरात जातो आणि अण्णाला घरी पाठवून देतो. मग अण्णा दूध घालायला जातील तर मी घेतो वावर ओढून. म्हणजे शेवटी अण्णानीच तंगड्यात आणल्या पाहिजेत काय? हा अव एक दिवस तुम्ही दूध टाकायला गेले तर काय रोगीन वय? आई मी त्यांना सांगितलंय ना, आणि रोज अन्न टाकतातच ना दूध, मग आज का तू त्यांच्या मागे लागलीये ग? अगं पाहुणं माणूस हाय, सांगल ते काम ऐकलं पाहिजे त्यांनी. पाहुणा माणूस आहे, सालाचा गडी माणूस नाही. स्नेहा मी येतो टाकून वली. एवढं काय त्याच्यात? आई माझ्या नवऱ्याला त्यांच्या समोर काही बोलत जाऊ नकोस. तुला जे काही बोलायचं ना ते माझ्यापाशी बोल. अगं येडे, मी फक्त काम तर सांगितलं त्यांना, दुसरं काय बोलले का मी? ते बी तुझ्या अण्णाला आता होत नाही म्हणून. सांगायचं होतं ना, मग तुझ्या लेकाला सांगायचं की तो पोटचा गोळा आहे म्हणून त्याची तुला फिकीर वाटते आणि हे तुला परके वाटतात. अगं काय काय बोलती? हा तुझं लग्न झाल्यापासून त्याला बी माझ्या पोरासारखंच समजते की. समजणे आणि तसं वागणे याच्यामध्ये फरक असते ग. आणि तुमचाच हट्ट होता ना तसाही. तुमच्या जावयाने घर जावई बनवून राहायचा. अगं पण घरनादार तेव्हा कुठे राहणार होतीस तू? मग हे लगीन लावून देणं आधी कळायला पाहिजे होतं ना. बायको समोर नवऱ्याला बोललेले 2 शब्द ती कधी खपवून घेणार नाही, मग ते सासू सासऱ्याचे असोत की आईबाबाचे. कारण नवऱ्याचा स्वाभिमान हा बायकोला महत्वाचाच असतो. तुला आम्ही दोघे जड झाले असो ना तर तसं सांग, आम्ही रानात जाऊन खोपटं करून राहू, पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी सहन करून घेणार नाही. अगं पोरी, आपलं माणूस आपल्याच माणसाला ओरडतं ना. आणि तुझ्या नवऱ्याला मी 2 शब्द बोलले असेल आणि तुझ्या मनाला लागला असेल ना, तर बघ मी तिथून पुढे तुझ्या नवऱ्याला काहीच बोलणार नाही.